आणि मला वाटतंय आपण आपलं जे संजीवनी शुगर फ्री लोशन आपली जी औषधे दिली याला जवळपास मला वाटतंय आता 1.5 महिना आपल्याला कंप्लीट झालाय. तर या 1.5 महिन्यामध्ये आईमध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवतात की काय काय सुधारणा झाल्यात, आता आई काय काय करू शकायल्यात हे आम्हाला तुमच्या शब्दात सांगा. काय ना, पहिला उठून बसा येत नव्हतं आणि काही जमतच नव्हतं, हाला येत सुद्धा नव्हतं, हालचाल वगैरे कुठलाही प्रकार नव्हता. परंतु आता तिला उठून बसता येते आणि पाटावर फिरते इकडे तिकडे. म्हणजे घरातल्या घरामध्ये आता आई पाटावर चालणं फिरणं वगैरे पाटावर सगळ्या गोष्टीची हालचाली वगैरे चालू आहेत. आणि आईची मला वाटते पहिल्यांदा आपली शुगर वगैरे सगळ्या गोष्टी बऱ्याच वाढून होत्या आणि आता आजची शुगर मला वाटते एकदम नॉर्मल, म्हणजे नीलच्या याच्यामध्ये आपण शुगर चेक केली त्यावेळेस नॉर्मल शुगर आली. म्हणजे आईची शुगर 80 आली फक्त आज आपण ग्लुकोमीटरवर चेक केली. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी आहात सर? अतिशय समाधानी. तर तुम्ही आपलं लोकांना आपल्या या संजीवनीच्या बाबतीत, संजीवनी औषधं वगैरे जे काही आपले रेचवे कंपनीचे औषध आहेत यांच्या बाबतीत लोकांना तुम्ही तुमचा काय संदेश देणार? कारण हे जे औषध आहे संजीवनी लोशन नाही, हे जे आहे ते याच्यामध्ये असं आहे की शुगर कमी होते आणि हे जे आहे संजीवनी जेवण जाते आणि पचनशक्ती वाढते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीच हे संजीवनी. मेन आपलं जे रामायण महाभारतामध्ये जे ऍक्च्युअल संजीवनी सांगितलंय ते संजीवनी या काळात कोणीच आम्ही बघितलेलं नाही. पण त्या धर्तीवर संजीवनी सारखे काम करणारे याच्यामध्ये जे 25 घटक आहेत ते खरंच माणसाला मरणाच्या दारातून बाहेर खेचू शकतात. एवढा विश्वास, एवढा भरोसा आता आपल्याला आपल्या पेशंटच्या सुधारणा झाल्यामुळे आलेला आहे. त्याच्यामुळे तुमचा असा संदेश राहील सगळ्यांना की प्रत्येकानं हे वापरलं पाहिजे. कारण 70 वर्षाच्या वयापेक्षा जास्त माणसाचं जर होत असेल, बाधित पडल्या माणसाचं चांगलं होत असेल तर 100% नाही 150% हे औषध गुणकारी. धन्यवाद सर आपले.